आता एक मोठी बातमी ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजप हा वाद पुन्हा एकदा समोर येतोय। भाजपच्या माजी नगरसेवकांकडून शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण करण्यात आली आहे। बीएसयूपीच्या घरामध्ये नोंदणी शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या शाखा प्रमुखाला मारहाण करण्यात आली असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रेम, नेमकं काय घडलंय? नक्कीच मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बीएसयूपीच्या घरासंदर्भात नोंदणी शुल्कांचा महत्वपूर्ण अशा प्रकारे निर्णय घेण्यात आला होता। कुठेतरी या निर्णयाचं स्वागत भाजप आणि शिवसेना या दोन्ही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून होत होतं। काल ठाण्यामध्ये ठिकठिकाणी याचा जल्लोष होत असताना जे आहे ठाण्यातील 5 पकाडी परिसरातील शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला भाजपच्या माजी नगरसेवकांकडून मारहाण करण्याचा आरोप जो आहे तो करण्यात येताना पाहायला मिळतो। काल मध्यरात्री संपूर्णतः ही घटना घडलेली आहे। ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात जे आहे काल रात्रीपासून कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले होते। कुठेतरी गुन्हा दाखल करण्याची कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे शाखा प्रमुख हरेश महाडिक आणि महेश लाने जे आहे यांना ही मारहाण करण्यात आलेली आहे। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो शाखा प्रमुख महेश महाडिक आणि महेश लाने आणि शाखा प्रमुख हरेश महाडिक यांनी केलेला आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर ठाण्यात भाजप आणि सेना हा वाद जो आहे तो पुन्हा एकदा रंगलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जे आहे एक तीव्र संताप जो आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय। बरं प्रेम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। नागपुरातून मोठी बातमी। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं आता निर्णायक ठरणार आहेत, कारण नागपूर महानगरपालिकेचा महापौर लाडक्या बहिणी ठरवणार आहेत। नागपूर महानगरपालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का हा जास्त आहे। प्रारूप मतदार यादीमध्ये महिला मतदारांची संख्या 12,55,831 इतकी आहे, तर पुरुषांची संख्या 12,26,388 इतकी आहे। पुरुषांच्या तुलनेमध्ये 25,000च्या जवळ महिला मतदार जास्त आहेत।